जर तुमचं स्वप्न पूर्ण व्हायला 100 दिवस लागले, पण त्याआधी कोणी तुमची खरी ओळखच मान्य केली नाही, तर आज तिच्या हातात जी ट्रॉफी आहे ना, ती फक्त जिंकणं नाही, ती स्वतःच्या ओळखीची कमाई आहे. ती आली होती फक्त एक नाव घेऊन, तन्वी कोलते. पण लोक तिला ओळखायचे तिच्या कॅरेक्टरने, तिच्या गेटअपने. कॅमेरा बंद झाला की ओळखही गायब व्हायची. आणि मनात कायम एकच प्रश्न, मी खरी कोण आहे? लहानपणापासूनच तिचं एक स्वप्न होतं, टीव्हीवर दिसायचं, पण स्वतःच्या नावाने ओळख मिळवायची. म्हणूनच ती म्हणायची, मला बिग बॉसमध्ये जायचंय, कारण तिला माहिती होतं हा एकच मंच आहे जिथे स्क्रिप्ट नाही, फिल्टर नाही, फक्त तू असतेस जशी आहेस तशी. आणि मग सुरू झाला तो 100 दिवसांचा प्रवास. राग आला तर तिने तो लपवला नाही, डोळ्यात पाणी आलं तर तिने ते दाबलं नाही. जिंकायचं होतं म्हणून प्रत्येक क्षणी तिने स्वतःसाठी लढा दिला. लोकांनी तिचं खरं रूप पाहिलं. काहींनी प्रेम केलं, काहींनी टीका केली, पण हळूहळू एक मोठा बदल झाला. लोक आता तिला कॅरेक्टर म्हणून नाही, तर तन्वी कोलते म्हणून ओळखू लागले. आणि आज तीच मुलगी, जिला कधी स्वतःची ओळख हवी होती, ती ट्रॉफी हातात घेऊन उभी आहे. हे फक्त जिंकणं नाही, हे स्वतःला सिद्ध करणं आहे. नावापासून ब्रँड बनण्यापर्यंतचा प्रवास. आणि ती मनापासून म्हणतीये, मी आले होते तन्वी कोलते म्हणून, पण आज जातीये एक ब्रँड बनून. यासाठी ती धन्यवाद देते बिग बॉसला आणि जनतेला, कारण त्यांच्यामुळेच तिचं स्वप्न आज खरं झालं. आणि जर तुम्हालाही वाटत असेल की स्वतःची खरी ओळख मिळवणं हीच सर्वात मोठी जिंक आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढची प्रेरणादायक स्टोरी कदाचित तुमचीच असेल.